नमस्कार श्रोते हो, मी लेखक सागर भालेकर. माझ्या वाचनकट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत. आज मी तुम्हाला माझी एक कथा वाचून दाखवणार आहे. त्या कथेचे नाव आहे रहस्यमय खून. तत्पूर्वी माझ्या चॅनलवर जे श्रोते हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जे बेल आयकॉन दिसत आहे त्याला प्रेस करावं, जेणेकरून मी ज्या व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. साधारणतः 15 वर्षापूर्वीची गोष्ट. माझे काका पोलीस दलामध्ये होते. ही कथा त्यावेळी त्यांनी मला सांगितली. पोलीस दलामध्ये असल्याकारणे त्यांना कधीही केव्हाही ड्युटीवर बोलावले जात असे. असेच एके दिवशी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना फोन आला. सावंत, तुम्ही जिथे असाल तिकडून लगेचच खाडीवर जावा, मी आलोच. काका घटनास्थळी पोचले. बॉडी निरखून बघितली. बॉडीचा गळा कापण्यात आला होता. सावंत म्हणाले, बॉडी प्रथम कोणी बघितली? झालेल्या जमावापैकी एका मच्छीमार गृहस्थाने हात वर केला आणि म्हणाला, साहेब, मी पाहिली. तेवढ्यातच तिकडे वरिष्ठ अधिकारी इन्स्पेक्टर इनामदार आले. इन्स्पेक्टर इनामदार आणि सावंत यांनी गृहस्थाची कसून चौकशी केली आणि चौकशीमध्ये त्यांना असे आढळून आले. इन्स्पेक्टर इनामदार, साधारणतः कधी पाहिली बॉडी? गृहस्थ, साहेब, मी रामभाऊ. बघा, मी जेव्हा मासे पकडायला जात होतो तेव्हा समुद्र किनाऱ्यावर मला ही बॉडी दिसली. इन्स्पेक्टर इनामदार, म्हणजे नेमकं तुम्ही किती वाजता बघितली? गृहस्थ, असं विचारताय साहेब? सकाळी 8 वाजता. इन्स्पेक्टर इनामदार, तुम्ही या माणसाला ओळखतात का? गृहस्थ, हो साहेब, हे पांडुरंग साठे, गावातील वजनदार व्यक्तिमत्व. 10 एकर शेत जमीन, स्वतःचा प्रशस्त वाडा आणि सगळ्यात महत्वाचं दिलखुलास व्यक्तिमत्व. पण असं अचानक काही कळायला मार्ग नाही. इन्स्पेक्टर इनामदार, कोण कोण असतं ह्यांच्या घरी? गृहस्थ, साहेब, त्यांची बायको फक्त. इन्स्पेक्टर इनामदार, अजून काही सांगू शकतात का ह्यांच्याबद्दल? गृहस्थ, नाही साहेब. इन्स्पेक्टर इनामदार, ठीक आहे. सावंत, पटकन हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स मागवा आणि बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवा आणि तुम्ही अजून कळल्यास लगेचच आम्हाला कळवा. इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत दोघेही बॉडी पोस्टमार्टमला पाठवून पांडुरंग साठे यांच्या घरी चौकशी करण्यास जातात. दारावरची बेल वाजते. इन्स्पेक्टर इनामदार, पांडुरंग साठे यांच्या मिसेस तुम्हीच का? अलका साठे, अलका साठे या पांडुरंग साठे यांच्या मिसेस आहेत. हो, मीच आहे. आणि तुम्ही इथे कशासाठी आला आहात आणि माझे पती कुठे आहेत? इन्स्पेक्टर इनामदार, माफ करा बाईसाहेब, तुमचे पती आता या जगात नाही. त्यांच्यावर कोणीतरी धारधार सुरीने वार केलेला आहे. अलका साठे जोर जोरात रडतात. थोड्या वेळाने अलका साठे सांगतात, काय म्हणतात साहेब? इन्स्पेक्टर इनामदार, हो बाईसाहेब, त्यांचा खून झाला आहे. मी समजू शकतो तुमच्या भावना. तुम्हाला कोणावरती संशय वगैरे? अलका साठे, नाही साहेब, इन घरात आम्ही दोघं, त्यामुळे आता या जमिनीची देखभाल करणार तरी कोण? म्हणून मालकांनी निर्णय घेतला, 5 एकर जमीन विकून टाकूया. आणि याच गावात विजय साळुंखे नावाचे एक डॉक्टर राहतात. ह्यांना गावामध्ये हॉस्पिटल उभारायचे होते. त्यांना जमिनीची नितांत गरज होती. आम्हाला सुद्धा जमीन विकायची होती, म्हणून आम्ही हा व्यवहार केला. इन्स्पेक्टर इनामदार, पांडुरंग साठे ह्यांची कोणाशी दुश्मनी वगैरे? अलका साठे, नाही साहेब, ते खूप दयाळू. दुश्मनी तर शक्यच नाही. पण एक सांगू शकते, त्यांना थोडा अस्थमाचा त्रास होता. इन्स्पेक्टर इनामदार, ठीक आहे. तुम्ही दोघेच एवढ्या मोठ्या वाड्यात राहतात का? अलका साठे, नाही साहेब, आमच्याबरोबर एक नोकर सुद्धा राहतो.
कालच रात्री त्याच्या आईची तब्येत बिघडली असल्याकारणे तो त्यांच्या गावी निघून गेला. इन्स्पेक्टर इनामदार, पांडुरंग साठे ह्याच्याशी नोकराचे कसे संबंध होते? अलका साठे, चांगले होते साहेब. गरीब होता बिचारा, मित्राच्या ह्यांच्या ओळखीचा. गरीब म्हणून आम्ही ठेवून घेतलं त्याला कामावर. आमची सगळी कामं करायचा. इन्स्पेक्टर इनामदार, ठीक आहे. मला तुमच्या नोकराचा पत्ता भेटू शकेल का? अलका साठे, हो साहेब, नक्की. कृपया करून लवकरात लवकर माझ्या पतीच्या खुनाचा शोध लावा. इन्स्पेक्टर इनामदार, हो मॅडम, नक्की. तुमच्या पतीच्या खुनाचा शोध लावीन. तुम्ही अजिबात काळजी करू नका. इन्स्पेक्टर इनामदार आणि सावंत दोघेही प्रथम डॉक्टरकडे चौकशी करण्यास जातात. इन्स्पेक्टर इनामदार, विजय साळुंके यांचे हेच आहे का घर? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. विजय साळुंके, हो साहेब, या ना. इन्स्पेक्टर इनामदार, पांडुरंग साठे यांना आपण ओळखता का? विजय साळुंके, हो साहेब. इन्स्पेक्टर इनामदार, तुमच्या दोघांची ओळख कशी झाली हे सांगू शकता? विजय साळुंके, हो नक्कीच. काही दुखलं खुपलं की माझ्याकडेच यायचे उपचारासाठी. इन्स्पेक्टर इनामदार, बस एवढीच ओळख? या पलीकडे सुद्धा तुमच्या दोघांमध्ये काही जमिनीचा व्यवहार? विजय साळुंके, हो हो नक्कीच. तो व्यवहार आमचा पूर्ण झालेला आहे. इन्स्पेक्टर इनामदार, ठीक आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ज्याच्याबरोबर तुमचा व्यवहार झाला आहे त्यांचा खून झाला आहे. विजय साळुंके, काय म्हणता साहेब? कधी आणि कसा झाला? इन्स्पेक्टर इनामदार, त्या चौकशीसाठी आम्ही आलो आहोत. त्यांचा एका धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे. विजय साळुंके, साहेब, ज्याने कोणी हा खून केला असेल त्या नराधमाला पकडा आणि माझी काहीही मदत लागली तर नक्की सांगा. इन्स्पेक्टर इनामदार, ठीक आहे. इन्स्पेक्टर इनामदार आणि सावंत निघत असताना त्यांचं लक्ष कचऱ्याच्या डब्याकडे जातं, ज्यात तुटलेला पंप दिसून येतो. तेव्हा ते लगेचच मागे फिरतात. इन्स्पेक्टर इनामदार, डॉक्टर साहेब, तुम्हाला दम्याचा त्रास आहे का? विजय साळुंके, नाही साहेब, पण असं का विचारलं? ओ, त्या पंप बद्दल. ॲक्च्युली तो माझ्या एका रुग्णाचा आहे. बिघडला असल्याकारणे मी तो कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला. इन्स्पेक्टर इनामदार, ठीक आहे. दोघेही तिथून निघून जातात आणि नोकराचा शोध घेण्यास पुढे सरसावतात. इन्स्पेक्टर इनामदार, इथे नंदकुमार जोशी कुठे राहतात का? रस्त्यावरील गृहस्थ, साहेब, इथून डाव्या बाजूला एक प्रशस्त मैदान लागेल. तिथून 5 घरं सोडली की 6वं घर हे नंदकुमार जोशींचं. आता नंदकुमार जोशी हे कोण? तर नंदकुमार जोशी हा पांडुरंग साठे यांच्याकडील नोकर. इन्स्पेक्टर इनामदार, ठीक आहे. इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत आता नंदकुमार जोशीच्या घरी जातात. इन्स्पेक्टर इनामदार, मला नंदकुमार जोशी यांना भेटायचे आहे. हरिभाऊ जोशी, हो साहेब, नंदकुमार जोशी इकडेच राहतो. मी त्याचा बाप हरिभाऊ जोशी. पांडुरंग साठे यांच्याकडे माझा मुलगा कामाला आहे. एखादा दिवस आमच्याकडे भेटायला येतो. अरे नंदकुमार, तुला विचारण्यास पोलीस आले आहेत. नंदकुमार, साहेब, काय झाले? इन्स्पेक्टर इनामदार, हे बघ, भोळेपणाचा आव आणू नकोस. तू ज्यांच्याकडे काम करतोस त्यांचा खून झालेला आहे. त्यांच्या चौकशीसाठी तुला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायला आलो आहे. नंदकुमार, नाही साहेब, मी काहीच केलं नाहीये. मला त्यांच्या खुनाबद्दल माहिती सुद्धा नाही. इन्स्पेक्टर इनामदार, तू आमच्याबरोबर येतो आहेस की नाही? नाहीतर आमच्याकडे दुसरे पण मार्ग आहेत. इन्स्पेक्टर नंदकुमारला पोलीस स्टेशनमध्ये आणतात. रितसर पद्धतीने त्याला विचारतात, पण तो काहीही कबुली जबाब देत नाही.
त्यामुळे त्याला थोडी मारहाण करतात. त्यानंतर तो अगदी पोपटासारखा बोलू लागतो. नंदकुमार, साहेब सांगतो, बाईसाहेबांनी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते अर्धसत्य सांगितलं आहे. माझ्या आईची तब्येत ठीक नाही, पण त्याकरिता माझ्याकडे तिच्या उपचाराकरता पैसेही नाहीत. म्हणून मी त्या दिवशी मालकांकडे पैसे मागितले, पण त्यांनी देण्यास नकार दिला. शेवटी नाईलाजाने मला त्यांच्या घरात 50,000 रुपयांची चोरी करावी लागली. हे मालकाच्या लक्षात आले आणि त्यांनी लगेचच मला कामावरून काढून टाकले. हे सत्य बाईसाहेबांना माहीत नाही. इन्स्पेक्टर इनामदार, म्हणजे तूच खून केला तर स्वतःच्या मालकाचा आणि पैसे घेऊन फरार झाला? नंदकुमार, नाही साहेब, मी नाही केला. मी खरं बोलतोय. पण त्यांच्या बाबतीत मला एक एक गोष्ट माहीत आहे. मी निघताना असं ऐकलं होतं, साहेब कोणाशी तरी फोनवर बोलत होते. मला तू अर्धेच पैसे दिलेस, पूर्ण कधी देणार आहेस, एवढेच मी ऐकले. हवालदार सावंत, साहेब जरा इकडे येतात का? ह्याच्या झडतीत एक कंगवा सापडला आहे. तो पुढील बाजूने कंगवा असून मागील बाजूने टोपण खाली केल्यास छोटंसं धारदार शस्त्र आहे. इन्स्पेक्टर इनामदार, नंदकुमारच्या 2-3 कानाखाली पेटवून, हे तुझंच आहे ना? बोल ना, आता काय झालं? नंदकुमार, नाही साहेब, खरंच मी काही केलं नाहीये. इन्स्पेक्टर इनामदार, काहीच केलं नाही तर हे तुझ्याकडे आलं कसं? तेव्हाच डॉक्टर शिंदेंचा फोन इन्स्पेक्टर इनामदार यांच्या मोबाईलवर येतो. इन्स्पेक्टर इनामदार, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काही कळले का डॉक्टर? डॉक्टर शिंदे, हो, त्यांचा खून झाला आहे. त्यांना अस्थमाचा त्रास होता का? इन्स्पेक्टर इनामदार, हो, मला त्यांच्या पत्नीकडून कळलं, पण त्यांचा गळा कापून खून झाला आहे, बरोबर ना? डॉक्टर शिंदे, नाही साहेब, खुनी फार चलाक आहे. त्याने दिशाभूल करण्यासाठी हे केले आहे. इन्स्पेक्टर इनामदार, म्हणजे डॉक्टर? डॉक्टर शिंदे, बघा, रात्री साधारणतः 10च्या सुमारास त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. नंतर 2 तासांनी दिशाभूल करण्यासाठी त्यांचा गळा कापण्यात आलेला आहे. इन्स्पेक्टर इनामदार, अरे बापरे, म्हणजे खून 2 तास अगोदर झालेला आहे आणि तो पण गुदमरून? डॉक्टर शिंदे, आणि इनामदार साहेब, एक सांगतो तुम्हाला, जो कोणी खुनी आहे त्याला माहीत आहे की त्यांना अस्थमाचा त्रास होता ते. इन्स्पेक्टर इनामदारांनी डॉक्टर विजय साळुंके यांच्याकडे एक तुटलेला पंप बघितला होता. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, अरे, अर्धा पंप तर आपण डॉक्टरांकडे पण बघितला होता आणि नोकराकडून काही पैशांबाबत सुद्धा त्यांच्या बाबतीत ऐकले होते. तर एकदा तलाठी ऑफिसला जाऊन जमिनी संदर्भातील व्यवहारात बाबत माहिती काढूया. आता इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत दोघेही तलाठी ऑफिसमध्ये जातात. इन्स्पेक्टर इनामदार, साहेब, मला डॉक्टर विजय साळुंखे आणि पांडुरंग साठे ह्यांच्यातील जमिनीबद्दलच्या व्यवहाराची माहिती हवी आहे. ऑफिसर, हो साहेब, नक्की. त्या दोघांमध्ये व्यवहार झाला आहे, पण पैसे अर्धेच दिले गेले आहेत. इन्स्पेक्टर इनामदार, काय म्हणता? अजून काही तुम्हाला याबद्दल माहिती? ऑफिसर, नाही साहेब, तुम्ही आमचे रेकॉर्ड तपासू शकता. इन्स्पेक्टर इनामदार, ठीक आहे. इन्स्पेक्टर इनामदार स्वतःशीच पुटपुटतात, तो डॉक्टर विजय साळुंके खोटं का बोलला असेल? तो पंप जरी बिघडला असला तरी तोडायची काहीच आवश्यकता नव्हती आणि डॉक्टरांना साठेंच्या अस्थमाबद्दलची सुद्धा माहिती असणारच. डॉक्टर आपल्याला गुमराह करतायत आणि आपण चुकीच्या माणसाला हात टाकलाय. ताबडतोब दोघेही आपली गाडी डॉक्टरांच्या क्लिनिककडे वळवतात आणि बघतात तर काय, डॉक्टर विजय साळुंके निघण्याच्या गडबडीत असतात. तेव्हाच इन्स्पेक्टर इनामदार यांना एका अनोळखी व्यक्तीचा फोन येतो. अनोळखी व्यक्ती, साहेब, आम्ही एक डेड बॉडी खाडीत फेकलेल्या माणसाचा
व्हिडिओ काढला आहे. इन्स्पेक्टर इनामदार: हो, पाठवा लवकरच. डॉक्टर, कुठे चाललात? विजय साळुंखे: काही नाही साहेब, एक इमर्जन्सी केस आली आहे, तिथेच चाललो आहे. इन्स्पेक्टर इनामदार: चला तर मग पोलीस स्टेशनमध्ये. विजय साळुंखे: साहेब, पोलीस स्टेशनमध्ये का बरं? इन्स्पेक्टर इनामदार: चला तर, तुम्हाला सर्व पुरावे दाखवतो. तुमचे सगळे कारनामे कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहेत. तेव्हा आता ह्यातून तुमची सुटका नाही. डॉक्टर विजय साळुंखे स्वतःशीच पुटपुटतात आणि म्हणतात, तिथे एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. इन्स्पेक्टर इनामदार: अरे चा, हे सगळं डॉक्टर तुम्हाला कसं माहीत? तुमच्या माहिती करता सांगतो. तुम्ही जेव्हा डेड बॉडी खाडीमध्ये फेकत होतात तेव्हा एका जोडप्यानं निसर्गाचा व्हिडिओ करता करता तुमचाही सुंदर पद्धतीने व्हिडिओ केलेला आहे आणि तो आमच्या हाती लागलेला आहे. आता सगळं कबूल करा, नाहीतर तुम्हाला चांगलाच चोप देतो. विजय साळुंखे: हो साहेब, मीच केला त्या म्हाताऱ्याचा खून. वीट आला होता, सारखा आपला फोन करून विचारायचा, कधी देणार उरलेले पैसे. सारखं आपलं त्या म्हाताऱ्याचं पैसे नि पैसे, कुठून आणू उरलेले पैसे. देतो म्हणालो, ऐके ना म्हातारा. जेवढे होते तेवढे सगळे दिले. शेवटी राग आला. शेवटी मनाशी निश्चय केला की या म्हाताऱ्याचा काटा काढायचा. त्या दिवशी रात्री मला त्यांचा फोन आला, हे बघा, तुम्ही माझे सगळे जमिनीचे पैसे द्या, अन्यथा माझी जमीन मला परत करा. साहेब, अशा वेळी काय करायचं? मी त्या जागेवर हॉस्पिटल उभारण्याचे बांधकाम सुद्धा चालू केलं होतं. माझा लाखोचा पैसा लागला आहे. इन्स्पेक्टर इनामदार: पुढे बोल. डॉक्टर विजय साळुंखे त्याच दिवशी रात्री संतापाने माझ्याकडे आले आणि म्हणाले, जर तू पूर्ण पैसे दिले नाहीस तर मी पोलीसमध्ये जाईन. माझ्यासारख्या विद्वान डॉक्टराला पोलिसांची धमकी? मी संतापलो. प्रथम मी त्यांचा गळा दाबला. मला माहित होतं की त्यांना अस्थमाचा त्रास आहे ते, पण दिशाभूल करण्यासाठी मी धारदार शस्त्राने त्यांचा गळा कापला आणि डेड बॉडी खाडीत फेकून दिली. आणि त्याच दिवशी रात्री मला नंदकुमार भेटला. त्याने मला त्याच्या बाबतीत घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्याचं सांत्वन करण्यासाठी त्याला मिठी मारत असताना त्याच्या खिशामध्ये ते धारदार शस्त्र टाकलं, जेणेकरून कुणी सापडला तरी त्याचं पूर्ण शक हे नोकरावर गेलं असतं. इन्स्पेक्टर इनामदार: तुला तर फाशीच झाली पाहिजे. चला रे, घेऊन चला ह्याला कोर्टात. इन्स्पेक्टर इनामदार आणि हवालदार सावंत डॉक्टर विजय साळुंखे ह्यांना बेड्या ठोकतात. तर श्रोत्यांनो, कशी वाटली माझी ही कथा? जर तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा आणि माझ्या वाचनकट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.